अंबरनाथमध्ये झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी आता अंबरनाथ पोलिसांनी लक्ष्मण शिंदे याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे। मी सध्या उभा आहे अंबरनाथ पोलीस स्थानकाच्या परिसरामध्ये आणि आपण पाहू शकता हीच ती कार आहे ज्या कारवरती लक्ष्मण शिंदे हा कार चालवत होता आणि या कारने 4 जणांचे बळी घेतलेले आहेत। आणि आपण पाहू शकता या कारची जी परिस्थिती आहे, या कारमध्ये चकनाचूर या कारचं झालेलं आहे। पूर्णपणे या कारमध्ये ज्या काचा असतील किंवा पुढचा भाग असेल हा पूर्णपणे या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर याच कारमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे हे आपल्या ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याच्यासोबत काल प्रचार सभेसाठी जात होते आणि हे या ठिकाणी प्रचार सभेत जात असताना पूर्व पश्चिमला जोडणारा जो अंबरनाथ उड्डाण पूल आहे, या पुलावरती या कारमध्ये असलेला लक्ष्मण शिंदे याचा कारवरचा नियंत्रण सुटल्याने या भरधाव कारने 3 ते 4 बाईक सवार व पादचारीला चिरडले आणि या अपघातामध्ये स्वतः लक्ष्मण शिंदे यांचा देखील मृत्यू झालेला आहे। तर बाईक सवार जो आहे तो त्या पुलावरनं उडून पुलाच्या खाली पडला आणि त्यामध्ये त्या दोघांचा मृत्यू आणि एक पादचारीचा मृत्यू अशा 4 जणांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहेत। सध्या या प्रकरणामध्ये 4 जण जखमी असून जखमीचा उपचार जो आहे तो खाजगी रुग्णालयात सुरू आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांचा देखील कल्याणमधील फोर्टिज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मात्र या प्रकरणी जे जखमी आहेत त्या जखमींच्या या ठिकाणी जबाब नोंदवून अंबरनाथ पोलिसांनी सध्या जो आहे त्या लक्ष्मण शिंदे या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र लक्ष्मण शिंदे याचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या याच्यामधील अधिक तपास जो आहे तो पोलीस करत आहेत। मात्र या सगळ्या घटनेमुळे अंबरनाथ परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राहटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, अंबरनाथ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।